सर्वात प्रथम माझ्या गुणवंत, हुशार आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. सहर्ष स्वागत आहे आपल्या या लाडक्या स्टडी ऑफ सायन्स या चॅनलवरती. मी विशाल सर. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1ची मागील वर्षाची 2024 या वर्षाची प्रश्नपत्रिकेचा सराव करून येणाऱ्या 2026च्या बोर्डानुसार महत्त्वाचे राहील. आजच्या लेक्चरमध्ये आपण 2024ची जी काही विज्ञान भाग 1ची प्रश्नपत्रिका झाली तिचं आपण विश्लेषण बघणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे. प्रथम आपल्याला वेळ असतो 2 तास. विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा कोड आहे 72. आपल्याला टोटल मार्क असते ती 40. या 40 पैकी आपल्याला कमीत कमी 30 आउट ऑफ मारायचे आहे ती. मग ही सूचना असते, ही सूचना आपण वाचून घ्यायची. मग एक महत्त्वाची सूचना मी इथं सांगतो की जे काही बहुपर्यायी असतील या बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपण जो काही पर्यायामध्ये असेल तो पर्यायच तिथं लिहणं अपेक्षित असते. जशी सूचना दिलेली असेल तसं आपण प्रयत्न करायचे आहे. ती 1 किंवा 2 ऑप्शन असे लिहून दिले तर तो जो काही पहिला असतो तोच ग्राह्य धरला जात असतो आणि आवश्यक तेथे शास्त्रीय कारण किंवा तांत्रिकदृष्ट्या योग्य नामदर्शक आकृती काढायची आहे. जेथे 3 मार्काचा प्रश्न असेल तेथे काय करायची, आकृती काढायची. 2 मार्काला काही आकृती काढत बसायची नाही, कारण की आपल्याला वेळ हा कमी असतो. चला सुरुवात करू पहिल्या प्रश्नाला. प्रश्न पहिला आपल्या समोर येत आहे. दिलेला पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहायचं आहे. मग आता आपण बघा पर्यायच लिहणार आहे ती. मग पर्याय लिहिताना आपल्याला प्रश्न पहिला असं सांगितलेलं आहे, उष्णतेचे SI पद्धतीने एकक टिंबटिंब हे आहे ती. आता उष्णतेचे SI एकक म्हणलं तर SI युनिट पद्धतीने जूल आहे आणि CGS यांनी कोणता आहे तर तो कॅलरी आहे. हे दोन ऑप्शन लक्षात ठेवायचे आहे ते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सूर्य क्षितिजाच्या थोडासा खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण. तर सूर्य जेव्हा क्षितिजा समांतर असेल किंवा त्याच्या पण खाली असेल तरी आपल्याला तो दिसत असतो. याचे एकमेव कारण आपल्याला सांगता येईल की ते आहे प्रकाशाचे अपवर्तन. हे 2 नंबरचं ऑप्शन लक्षात ठेवायचं. तर प्रकाशाचे परावर्तनाची व्याख्या आपल्याला विचारली जाऊ शकते. तसंच प्रकाशाचे अपस्करण हा महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावरती भरपूर सारे प्रश्न विचारलेले असते ते. मग प्रकाशाचे अपस्करण काय ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तिसरा प्रश्न येतोय, टिंबटिंब हा कार्बोक्सिलिक आम्लाचा क्रियात्मक गट आहे. तर कार्बोक्सिलिक आम्लाचा क्रियात्मक गट म्हणलं तर आपल्याला ऑप्शनमध्ये COOH हा ऑप्शन आपल्याला निवडावा लागेल. त्यानंतर 2 नंबरला कीटोनचा असेल, अल्डिहाइडचा असेल, हे ऑप्शन आपण लक्षात ठेवायचे आहे ते. त्यानंतर चौथा प्रश्न येतोय, साध्या सूक्ष्मदर्शिकेमध्ये टिंबटिंबभिंगाचा वापर करत असते ती. आता आंतरवक्रभिंग आणि बहिर्वक्रभिंग यांचे हमखास प्रश्न विचारले जात असते ती. त्याच्यात या प्रश्नपत्रिकेत आपल्याला गाळलेली जागा विचारलेली आहे. मग साध्या सूक्ष्मदर्शिकेमध्ये टिंबटिंब या भिंगाचा उपयोग करत असतात तर याचं ऑप्शन आपल्याला ड देता येईल. काय, बहिर्वक्रभिंग. मग या बहिर्वक्रभिंगामध्ये काय झालेलं आहे तर जी काही साधी सूक्ष्मदर्शिका असते या साध्या सूक्ष्मदर्शिकेमध्ये काय केलेला असतो, वापरलेला असतो. यानंतर टिंबटिंब या पद्धतीत वितळलेला कथिलेचा थर धातूवर चढण्यासाठी किंवा चढवण्यात येत असतो. याचं एकमेव ऑप्शन आपल्याला टिक मार्क करता येईल की कथिलीकरण. या कथिलीकरणामध्ये आपल्याला वितळलेल्या कथिलांचा थरावरती चढवण्यासाठी या कथिलेचा वापर केला जात असतो. तर हे जसचे लेपन जे असते या जसच्या लेपनमध्ये खूप महत्त्वाचे पॉईंट आहे. तो पण जसचं लेपन आपण बघून घ्यायचा. याच्यावरती पण
प्रश्न विचारले जात असते ती. नंबर 2 ब मध्ये आपल्याला खालील प्रश्न सोडवा. आता खालील प्रश्न सोडवा तर 5 आपल्याला दिलेले असते, ती 5च्या 5 आपण सोडवायचे. हमखास 5 मार्क घेत जातील. पहिलाच प्रश्न, सर्वात लहान आकाराचा अणूचे नाव काय? आता सगळ्यात लहान आकाराच्या अणूचं नाव जर आपण विचारात घेतलं तर त्याचं पहिलाच हायड्रोजन लिहायचं. आणि जर तुम्हाला विचारलंय सर्वात अणुत्रिज्या कमी असलेला अणुअंक, तर तो आपण काय लिहणार? हिलियम लिहणार आहोत. यानंतर या दोन्हींवरती प्रश्न विचारला जातो. यानंतर पुढील प्रश्न, कॅल्शियम कार्बोनेटचे सूत्र काय? आता कॅल्शियम तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, Ca, आणि कार्बोनेटला CO3. हा एक विचारला जाऊ शकतो, किंवा ॲल्युमिनियम ऑक्साईड विचारला जाऊ शकतो. हे 2-3 पैकी एक कोणता तरी विचारला जात असतोय. यानंतर तिसरा प्रश्न, कॅलरी मापीचा उपयोग. आता हा 5व्या धड्यातला प्रश्न आहे. याच्यावरती कॅलरी मापीचा उपयोग तर कशासाठी केला जातो? तर विशिष्ट उष्माधारकता हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 4था प्रश्न येतोय, दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका रचनेवरून हायड्रोकार्बन्स ओळखा. आता हे हायड्रोकार्बन्स ओळखायचे एकदम सोपे आहे ते. मग आता कार्बन किती येते? 2. हायड्रोजन किती येते ते मोजायचे. 1 2 3 4 5 6. 6. आता सुरुवातीला आपण लक्षात घ्यायचं, सुरुवातीला मिथेन असतो, तो काय असतो? CH4. नंतर इथेन, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, हेक्सेन, या 4 पर्यंत आपण काय करायचंय? व्यवस्थित 4च अल्केनचं पाठ करायचं आहे ते. म्हणजे काही रचनासूत्र असतील किंवा टिपका रेणूसूत्र असतील, त्यांच्यावरतून आपण काय काढायचे? त्यांचं हायड्रोकार्बन्स ओळखायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवण्यासाठी आपल्याला एक स्तंभ दिलेला असतो अ, आणि ब स्तंभामध्ये काय झालेलं असते? उत्तर असते. मग पाण्याचा अपवर्तनांक, ऑप्शन क्रमांक किती आहे? सी पाहिजे. मग पाण्याचा अपवर्तनांक 133. मग याच्यात 5 लक्षात ठेवायचे, ते आपल्याला एक पाण्याचा, दुसरा बर्फ, तिसरी काच, आणि 4थं हिरा, हे 4, आणि एक पाण्याचं तेवढं लक्षात ठेवायचं आहे. एक राहिला हवा. या 5पैकी एक कोणता तरी अपवर्तनांक आपल्याला विचारला जाऊ शकतो, तो आपण योग्य टिक मार्क करायचं आहे.